शुभरात्री सर्वांना. आणि इथं आमची तयारी झाली आहे एक्झिबिशनला जायचा. खुशी आली ना म्हणून खुशीला जे आहे ना एक्झिबिशन दाखवायला न्यायचं आहे. आणि की नाही थंडी आज थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे निघलोत, नाही तर 4-5 दिवस झालं सारखं जायचं म्हणून निघूनच होईन झालं, कारण थंडीचा आकार बघावा लागतं. इथं अंजली झाली तयार. आणि चला आता पूर्ण जी व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघत राहा की काय काय आलं एक्झिबिशनमध्ये, काय काय आम्ही खरेदी करणार आहेत, काय काय खाणार आहेत, आणि थोडीशी खुशीची मस्ती. तर चला आता निघलोत आम्ही एक्झिबिशनला. आणि खुशी पण झाली तर तयार. दहा वाजता राहतात ना आपल्या तिथं, तरी बंद होते का? हा मग खुशीचा बूट चेंज करायचा आहे ना मम्मा. ए मम्मा, खुशीचा बूट चेंज करायचा आहे ना आधी तर, आणि मग जायचे ना एक्झिबिशनला. तर पिल्लू खुशीला की नाही आणला होता तिच्या दादानं बूट, पण ते बूट की नाही लहान होत होता, जसं की आकाशच्या पप्पानं आणलं होतं बूट आणि लहान होत होता. इथं की नाही आम्हाला बूट पण चेंज करायचा होता. तर आले जे आहे ना आधी बूट चेंज केला आणि आता निघलोत आम्ही एक्झिबिशनकडे. चला आता आम्ही पोहोचलो तिथं एक्झिबिशनच्या ठिकाणी. काय काय नवीन थीम आली, काय काय नाही, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा. तर चला आता आम्ही चालत मध्ये जाण्यासाठी जे ना आधी इथं तिकीट काढायचं आहे. तर आकाश दिलं तिकीट काढण्यासाठी ना. तर चला आपण चाललो आहेत मध्ये. तर मधलं आहे आता ही पूर्ण एरिया जे आहे ना, आता मध्ये एंट्री करण्याच्या आधीचं आहे. चला ती इथं जे आहे की नाही पूर्ण इंद्रधनुषचे जे कलर असतात ना तशा प्रकारे पाण्याची थीम इतकी सुंदर केलेली होती ना. आणि आम्ही इथं फोटो वगैरे सगळे काढले. आणि खुशीला तर खूप चांगलं वाटत होतं, कारण ते पूर्ण ठिकाणी की नाही लाईट वगैरे असतात आणि लेकरांना कसं चमचमणारी वस्तू जी आहे ना खूप आकर्षित करते.
तर खुशीनं तर खूप एन्जॉय केलं. आणि चला आता पुढे आम्ही खरेदी काय काय करणार आहे ते पण नक्की बघा. व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता. आणि पुन्हा की नाही हे जे पाण्याची थीम होती की नाही तर ह्याचं सेक्शन जे आहे ना अलग होतं. तर इथं आम्ही सगळ्यांनी जे ना फोटो सेशन पण केलं आणि मी थोडेसे व्हिडिओ पण काढले. तर तुम्हाला ही पाण्याची थीम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता आपल्याला जायचं आहे जे मेन आहे की नाही खरेदी करायला आपल्याला जायचं आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये. तर हे जे आहे ना फोटो सेक्शनसाठी साईडला थीम लावलेली होती. तर चला आता इथं जे आहे ना आमचे सर्वांचे कामं जे आहेत ना जसे की फोटो वगैरे काढायचे ते सगळे पार पडलेत. आणि आता आम्ही जाणार आहोत खरेदी करण्यासाठी. तर चला आमच्यासोबत काय खरेदी करते काय नाही ते नक्की बघा. मामा कैसा कैसा लगा भैया? ₹100 का 3 है, ₹100 का 3 है। मम्मा ए मम्मा मम्मा काय घ्यायचे तुला? मम्मा तुला काय घ्यायचे? हे दोघांची मस्ती चालू होती ना. आता इथं जे आहे ना आमची खरेदी झाली तर चालू. कारण इथं जे ना फक्त बांगड्या मीच घेतल्यात. अंजलीसाठी माझ्यासाठी घेतल्यात. आता अंजलीची खरेदी अजून बाकी आहे. जसं की मी आता माझ्यासाठी घ्यायली आणि तिच्यासाठी पण घ्यायली. आणि इथं जे आहेत ना आम्ही थोडेसे लोणचं पाहिले होते. खूप प्रकारचे लोणचं होते तुम्ही इथं बघू शकता. ह्याच्यामध्ये फक्त आम्ही जे आहे ना मिरचीचं आणि लसणाचं लोणचं घेतलं होतं. मुरब्बा घेतला होता जसं की शेपाचा मुरब्बा. आणि खूप चटकदार आणि खूप छान अशी लोणची होती ज्याची क्वालिटी पण चांगली. आणखी नाही 400 रुपये किलो मिळू लागले. तर आम्ही पाव किलो असे लोणचे इथून घेतले. छान आहे. ये पाव दे दो. कौन सा? ये पाव दे दो. एप्पल का ते शेपाचा मुरब्बा आहे. वो कैसा दिए सेब का मुरब्बा? वो 150 रुपये पाव. वो पाइनएप्पल है क्या? कौन सा? वो ये नहीं, बेल फल नहीं था ना. बेल फल. हाँ, बेल बेल. ये दे दो. ये पैसे दे ना. हाँ देखने का पैसा नहीं है। हे राजस्थानी पीठ म्हणतात. हे घ्यायचं पोळी. आपको 1500 लग जाएगी बस आपके लिए। ते छान. इथे की नाही लाकडी सामान पण खूप चांगलं होतं. पण भरपूर सामान की नाही लाकडाचं मजा येत आहे. ही पोळी भाजायचं पण आपण यूज करू शकतो. जसं की आलू ते मॅश करण्यासाठी पण काम आले. त्यांनी खूप उपयुक्त लाकडाची वस्तू आहे. खूप दिवस जसं टिकली की नाही तशी त्याच्यामध्ये व्हरायटी पण खूप अशी सामानाची होती. पण मी जे आहे ना तेवढं चपाती भाजायचं जे आहे ना तेवढंच घेतलेलं आहे. आणि पुढे जे आहे ना मातीचे पण भांडे भरपूर होते. इथं की नाही चिनी मातीचे भांडे भरपूर होते. हे बघा इथं स्वेटर पण भरपूर होते. फक्त आम्ही बघितले घेतले काही नाही. तिला आवडले तेवढं घेण्यासाठी हे बघून जे ना आता आम्ही पुढे चाललो. चलो भैया चलो.
ये आइटम नहीं हमारे पास, लेकिन जुन्या मॉडेलची कडची अशाच बघायला भेटून झालं. इथं की नाही सगळे मातीचे आयटम होते, जसं की कुल्हड वगैरे सगळे होते. पण अंजलीला की नाही तिच्या गॅलरीमध्ये लावण्यासाठी एक पाहिजे होतं झुंबर. सगळ्यात मोठं जे झुंबर आहे ना ते 400 रुपयाला तिने घेतलं. आणि तिला जे आहे ना ते गॅलरीमध्ये लावायचं. खूप छान असे झुंबर होते. मला पण घ्यायचं, पण आमच्या गॅलरीमध्ये खूप मोठं होतं त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. पण तिनं जे आहे ना जे काही खरेदी आम्ही केली ना ते तुमच्यासोबत शेअर करीत चालले. तर अंजलीनं की नाही ते एक झुंबर घेतलं होतं इथून. चला खुशीला घेऊन बस अंजली, त्याच्यात खुशीला घेऊन. सगळ्यांना भूक लागली होती तर इथं मस्त आलू भटुरे जे आहेत ना आम्ही खाल्ले होते, चणे भटुरे. आणि एकदम फ्रेश आणि ताजे होते. आणि पुढे की नाही गुपचूप वगैरे खाल्ले, जसं की आलूचे स्नॅक्स राहतात ना, रोल फ्रेंच रोल म्हणतात ना, ते पण भरपूर खाल्ले. तर चला इथं जे आहे ना आता आमचे सगळ्यांचे जे आहेत ना संध्याकाळचे थोडं थोडं सगळं टेस्ट करायचं म्हणून सगळं जे आहे ना आता आम्ही जे काही खायचं ना ते सगळं इथं बघून घेतो. माणसं आहेत की नाही तर बसले होते. मला ते खूप असं घेऊ वाटते त्याच्यामुळे मी जे आहे ना घरी आले खाल्लं आहे. आणि ते दोघं जे आहेत ना वर बसले होते आणि खूप छान गरम गरम की नाही आणि तुम्ही पॉपकॉर्न घेतले होते अंजलीनं. तर असं आता खात खात सगळं जे आहे ना बघणंही झालं, आमचं खरेदी झाली आणि एक्झिबिशन पण भरपूर असं चांगलं आलं होतं. घे चांगलं बघून घे. चांगलं बघून सगळं घेतलं, लेकराला काय घेतलं नाही. मम्माला म्हणजे काहीच नाही घेतलं. मम्माला काय नाही घेतलं. कशी लेकरं झाल्या
आणि आम्ही दोघी जणी जे की नाही अंजली मी तर ट्रेनमध्ये बसलो होतो तर मला मोठ्या मोठ्या पाळण्यामध्ये बसायला खूप अशी भीती वाटते. जसं की नाही लहानपणी पाळण्यामध्ये बसले होते आणि त्याच्या पुढली जी कोंडी आहे ना ती तुटलेली होती, त्याच्यामुळे की नाही पडता पडता वाचलेली. त्याच्यामुळे मला ह्याच्या पाळण्यामध्ये बसायची खूप भीती वाटते. आणि भीती एकदा बसली ना लवकर भीती जात नाही. इथं इथं खुशी हां ए अंजली मामा खुशी ए खुशी खुशी ए खुशी चला सगळं जे आहे ना एक्झिबिशन आमचं बघणंही झालं, खरेदीही झाली आणि खुशीनं पण खूप असा एन्जॉय केला आणि खुशीला एक्झिबिशन खूप आवडलं. तर चला आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि चालत आता आमच्या घराकडे. कसा वाटला फुल ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. शुभरात्री सर्वांना. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मम्मा तू सगळं टेस्ट केली ना मम्मा. पूर्ण टेस्ट केली. आपली वाडीच आहे ना. दूर जावं लागतंय. मग चला ना.